नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी बऱ्याच महिलांचं या ठिकाणी एक प्रकरण सध्या गाजत आहे। आरोग्य सेविका या पदासाठी जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये एएनएम आणि जीएनएम, तर या सर्वांना या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आयबीपीएस कंपनीनं काय दिली होती, तर सवलत दिली होती फॉर्म भरायची। मात्र या ठिकाणी एका जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला माहित असेल की जे एएनएम वाले आहेत यांना या ठिकाणी काय केलं नाहीये, पात्र केलेलं नाही। तर त्यांनी पात्र का केलं नाही, तर त्याचं एक कारण आपल्याला दाखवलेलं आहे। लक्षात ठेवा, हा व्हिडिओ फक्त मी माहितीसाठी सादर केलेला आहे। एएनएम यांचं सिलेक्शन, जीएनएम यांचं सिलेक्शन हा कोर्टात याचा मुद्दा आहे। कशाचा? हा या ठिकाणी सेवा नियम प्रवेश याचा किंवा आयबीपीएस यांच्याशी संबंधित मुद्दा आहे। त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्ही दोघींनी भांडू नये, एएनएम वाल्यांनी जीएनएम वाल्यांनी एकमेकांनी भांडू नये, कारण की भांडणामध्ये कोणाचाही फायदा होत नाही। मला एएनएम सारखे आहेत, जीएनएम सुद्धा सारखे आहेत। माझं काम आहे फक्त माहिती देणं की नेमकं काय आहे। बऱ्याच लोकांना हा जो आहे सेवा प्रवेश नियम 1967 परिशिष्ट 5 मधील काय पात्रता ही तुम्हाला सापडली नसेल, म्हणून फॉर युअर इन्फॉर्मेशन मी हा व्हिडिओ टाकत आहे। आपण या व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे, तुमचे काय मत असतील ते कमेंट करायचे आहेत। मात्र माझ्याविषयी अजिबात कमेंट करू नका, कारण तुम्ही फक्त माहितीसाठी सादर करताय। बऱ्याच लोकांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, बऱ्याच लोकांचं सिलेक्शन कॅन्सल झालेलं आहे। आता बऱ्याच लोकांचं जे सिलेक्शन झालेलं आहे ते रद्द होऊ शकते का, त्यात पॉज येऊ शकते का, त्यात कोणी कोर्टात जाऊ शकते का, ह्या बऱ्याच शक्यता अशक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। मात्र या ठिकाणी माझा अजून एक कळीचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी ज्या ठिकाणी एएनएमच्या महिला त्यांनी घेतल्या म्हणून, किंवा कुठले एएनएम जेएनएम प्लस असू द्या, जागा 250 होत्या मात्र 500-150 झाले आहेत। तर अशा ठिकाणी ज्या 100 जागा राहिलेल्या आहेत, तर त्या 100 जागेसाठी आपण या ठिकाणी लढलं पाहिजे। मग तुम्ही एएनएम घ्या, जीएनएम घ्या, कोर्टात निर्णय देणारा तो निर्णय देणारा मी नाहीये। तर त्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून ह्या जागा या निवडणुकीच्या अगोदर परत जर निघल्या तर फार चांगलं। अन्यथा जसं की 2017 पासून हे जाहिरात थांबल्या होत्या, 15 पासून, तर परत ह्या जाहिरात 2000 कदाचित 25 निघते का 35 निघते सांगता येत नाही। मात्र लवकरात लवकर आपण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। तसंच तुमचा हा जो डिटेल्स आहे 5 मधल्या पात्रता काय आहे त्या सुद्धा मी तुमच्या समोर डिस्कस करणार आहे। सगळ्यात अगोदर लवकरच तुमचे रिझल्ट सुद्धा जाहीर होणार आहेत, त्यामुळे सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल बटन सुद्धा दाबायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स भेटत जातील। त्याच्यासोबतच या ठिकाणी अकोला जिल्ह्यानं काय पत्र दिलेलं हे आपल्याला माहितच आहे, बऱ्याच जणांकडे नसेल मिळालं तर या ठिकाणी वाचून घ्या। मात्र तत्पूर्वी रेल्वेमध्ये जीएनएम पदाची जाहिरात आलेली आहे, त्या ठिकाणी 718 टोटल जागा आहेत। तर या 718 जागेसाठी डबल अकॅडमीने एक स्पेशल बॅच स्टार्ट केलेली आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होते की बऱ्याच महिलांना एक परीक्षा आली की बॅच जॉईन करा, दुसरी परीक्षा आली की जॉईन करा, 3 महिन्यात बॅचची व्हॅलिडिटी संपते। असं होऊ नये, एएनएम वाल्यांना जीएनएम बॅच जॉईन करा, जीएनएम वाल्यांना एएनएम बॅच जॉईन करा। दोघांचा सिलेबस हा पूर्णतः भिन्न आहे। जीएनएमचा जो सिलेबस आहे तो बीएससी आणि नर्सिंग या लेवलचा आहे, त्याच्यामध्ये फार्माकोलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, पॅथॉलॉजी आहे, अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी ऑपरेशन आहे, सर्जिकल नर्सिंग आहे, मिडवायफरी आहे, गायकोनॉलॉजी, असे वेगवेगळे टॉपिक्स एक्स्ट्रा ॲड झालेले आहेत। तर त्यांचं आणि यांचं या सगळ्या बॅच तुम्हाला या ठिकाणी 6000 रुपये फीस न घेता फक्त 3000 रुपयामध्ये वर्षभर, किती 3000 रुपयामध्ये वर्षभर या ठिकाणी आहे, साधारणतः 250 रुपये महिना या ठिकाणी तुम्हाला बॅच आहे, ज्याच्यामध्ये तांत्रिक सहित नोट्स सहित एएनएमच्या सुद्धा नोट्स मिळतील, जीएनएमच्या सुद्धा नोट्स मिळतील। अशी सगळी मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा दोन्ही भाषेत नोट्स असतील। मराठी टेस्ट, इंग्लिशमध्ये टेस्ट, जेवढे आतापर्यंत जीएनएमच्या टेस्ट झालेले आहेत, एक्झाम पेपर झालेले सगळे आपण सोडून घेणार आहे। मग ते एम्सचे असतील किंवा UPSC साठीचे नर्सिंग ऑफिसरचे असतील किंवा DMERचे झालेले पेपर असतील, सगळे आपण सॉल्व्ह करून घेणार आहे। ज्यांना असं वाटते की मी हा पेपर सॉल्व्ह करावा, तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही सगळे जे पेपर आहेत माझ्या या नंबरला व्हॉट्सअपला पाठवा, जेणेकरून मी त्याचं सोल्युशन तुम्हाला देणार आहे, प्रत्येक प्रश्नाचं विथ सोल्युशन PDF सहित। तर 8010457760 हा नंबर आहे। ही ॲक्च्युअलमध्ये ऑफर आहे, या ऑफरचा आपण लाभ घ्यायचा आहे, कारण की आपल्याला माहिती आहे नंतर 3 महिन्याची बॅचेस फक्त 2000 होणार आहे। तर आपल्या सर्व तसंच या ठिकाणी कल्याण डोंबिवली जी महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिका ठाणे, अमरावती, कोल्हापूर,
नाशिक इतर महानगरपालिकेमध्ये सुद्धा GNMच्या जागा आहेत, सेंट्रल इन्स्पेक्टरच्या सुद्धा आहेत आणि LOCच्या सुद्धा आहेत. ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये ANMच्या सुद्धा जागा आहेत 28. तर तुम्ही सुद्धा त्यासाठी तयारी करू शकता आणि या ठिकाणी ही ऑफरचा लाभ घेऊ शकता. टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं अवेलेबल आहे. तर यांनी काय सांगितलेलं आहे, जिल्हा परिषद अकोला यांनी आरोग्य सेविका महिला पदाची विविध शैक्षणिक पात्रता त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5 मधील विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण न करणाऱ्या तथापि अन्य शैक्षणिक अर्हता जसं की GNM, मिडवायफरी, BSc नर्सिंग, अन्य शाखेची कला पदवी विषयाची पदवी किंवा पदविका धारण करणारे लेखी नकार कळवणारे उमेदवार यांना अपात्र करण्यात आलेला आहे. याने सांगितलेलं आहे की GNM आणि BSc नर्सिंग वाले घेणार नाही. तर या ठिकाणी यांचं हे बरोबर आहे. मात्र या ठिकाणी एक IPPS सुद्धा चुकलेलं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी GNM वाले घ्यायचे नसतील तर तुम्ही त्यांचा जो फॉर्म आहे तो तुम्ही ॲक्सेप्टच करायला पाहिजे नाही. तो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट करायला पाहिजे. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि ANM वाल्यांना जाहिरात ह्या नेहमी निघत नाहीत, हे सुद्धा 100% तेवढं खरं आहे. मात्र या ठिकाणी GNM वाल्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला ग्राउंड लेवलवर सुद्धा त्या ठिकाणी कार्य करायला लावतात. त्यामुळे आम्ही सुद्धा त्या पदासाठी पात्र आहे. तसंच आम्ही सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेला आहे, पात्र आहे. तर हा जो निर्णय आहे, हा निर्णय देण्याचा जो अधिकार आहे तो मॅटला असतो. कोणाला असतो? मॅट. तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी कोर्टात जाण्याचं सुद्धा मला सांगितलेलं आहे. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की पॉसिबल असेल तर हा जो विषय आहे हा कोर्टात न नेता तुम्ही मॅटमध्ये देऊ शकता की यांनी असं आम्हाला अप्लाय करण्यासाठी का लिंक दिली. बरेच आपले जे विद्यार्थी मित्र आहेत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना सुद्धा भेटलेले आहेत, गिरीश महाजन यांच्या सुद्धा निदर्शनास आणून दिलेलं आहे की असं हा फॉर्म भरायच्या या ठिकाणी आम्हाला द्यायला नको पाहिजे होतं. मात्र त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपले GNMचे जे विद्यार्थी आहेत एकतर त्यांचे पैसे सुद्धा गेले, त्यांनी स्वप्न सुद्धा बघितले की एवढ्या मोठ्या जागा आहेत. त्यांचं स्वप्न अजून साकार होण्यासाठी सुद्धा आलं होतं, कारण की बरेच विद्यार्थी पास झालेले नव्हते, आपल्याला माहिती आहे, क्वालिफाय झाले नाहीत त्याच्यामुळे. मात्र आता या ठिकाणी एवढी मोठी 1 वर्षाची जी आहे प्रक्रिया पार करून जर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना म्हणत असाल की तुम्ही पात्र नाही, तर मग हा जो निर्णय हा अगोदरच घ्यायला पाहिजे होता. जर तुमचा हिशोब बरोबर आहे, तुमचं जर या ठिकाणी पात्रता बरोबर आहे, तर मग इतके दिवस फॉर्म का भरून द्यायला सांगितले तुम्ही? किंवा तुम्ही त्या ठिकाणी जरी त्या पेपरला दिलं होतं की पात्रता तुम्ही दिली होती, मान्य आहे, मात्र ऑप्शन तिथं अलाउ केल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटलं की जर पात्र झालं तर मग काय करायचं. त्यासाठी त्यांनी ते फॉर्म. आणि मला असं सुद्धा ऐकण्यात आलं की मागच्या परीक्षेमध्ये सुद्धा जेव्हा 15ला झालेली काही GNM यांना सामावून घेतलं होतं. मला डिटेल्स माहिती नाही, परंतु कॉल्सवर सांगितलेलं आहे त्यानुसार. तर आता आपला जो मुद्दा आहे, तुमचा जर या ठिकाणी पात्रतेचा किंवा तो जर मुद्दा आहे तर तुम्ही हा मॅटमध्ये जाऊन तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता कोर्टामध्ये गेल्यापेक्षा. कारण की कोर्टात गेलं तर त्या ठिकाणी स्थगिती येते, त्यामुळे तुम्ही मॅटमध्ये जाऊ शकता. म्हणजे इझिली मार्ग आहे. तिथे लवकरात लवकर निर्णय हा लागत असतो. तिथं असं खूप सारं थांबत बसावं लागत नाही, कारण की पात्रतेचा प्रश्न मॅटमध्ये येत असतो. महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असं त्याचं विस्तारित रूप आहे. तर या ठिकाणी तसंच 28 तारखेला परवा दिवशी या ठिकाणी मी लवकरात लवकर जाहिरात निघाव याच्यासाठी जाणार आहे, जेणेकरून त्या जागा अशा पुढे वाढत जातील आणि तुमच्यावर सुद्धा ताण येणार नाही. बरेच लोक त्या ठिकाणी पास होऊन सिलेक्ट सुद्धा होऊ शकतील. तर या ठिकाणी जो नियम आहे तो नियम या ठिकाणी जो सेवा नियम प्रदेश 5 मध्ये दाखवलेला आहे, क्रमांक 10 मध्ये सहाय्यक आणि प्रसविका यांच्यासाठी जी पात्रता दिलेली आहे, आधीपासून जिल्हा परिषदच्या सेवेत नसून ज्यांचं वय 40 वर्षापेक्षा अधिक नसेल आणि 2 ज्यांची अर्हता पात्र सहाय्यकारी प्रसविका ही असेल. काय असणार आहे? सहाय्यकारी प्रसविका म्हणजे ANM असेल किंवा महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे त्यांची काय करण्यात येईल? नेमणूक करण्यात येईल. असा या ठिकाणी हा काय आहे? GR आहे. बऱ्याच लोकांना दिसत नसेल तर मी झूम करून दाखवतो. तर हा GR काय म्हणतो आपण या ठिकाणी बघू शकता. फुलमध्ये जे उमेदवार 1 आधीपासून जिल्हा परिषदच्या सेवेत नसून ज्यांचं वय 40 वर्षापेक्षा अधिक नसेल आणि 2 ज्यांची अर्हता पात्र प्राप्त सहाय्यकारी प्रसविका आणि महाराष्ट्र नगर परिषद
परिचर्या परिषद किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा महिला नोंदणीसाठी जर पात्र असतील, आता काही जणांचा रिझल्ट ताबडतोब लागला असेल तर कदाचित ते त्या ठिकाणी करू शकतात, अशा महिला या ठिकाणी काय पात्र असतील असा या ठिकाणी नियम आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी अजून दुसऱ्या जे पद आहेत त्या पदासाठी ते सुद्धा नियम या ठिकाणी आहेत, तुम्ही ते नियम सुद्धा त्या ठिकाणी वाचू शकता। दुसरा आहे या ठिकाणी आरोग्य परिचारिकेसाठी मात्र BSc नर्सिंग ही या ठिकाणी पात्रता दिलेली आहे, त्याचा नियम मध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तसंच दुसरी आहे परिचारिका प्रसविका, हिचं सुद्धा मात्र या ठिकाणी काय दिलेलं आहे BSc नर्सिंग तसंच परिचारिका प्रसविका हे जर त्यांनी शिकलेले असेल तर ते या ठिकाणी पात्र आहे। तर लक्षात ठेवा तुमचा जो GR आहे तो हा आहे, या GR नुसार हे व्यक्ती पात्र आहेत। मात्र याला IPPS ची चूक आहे की ग्रामविकास विभागाची चूक आहे, हे या ठिकाणी तपासून पाहणं आवश्यक आहे। दुसरा जो मुद्दा आहे, आता काही जणांना कदाचित माझं बोलणं आवडत असेल किंवा नसेल तर तो प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे। एक मात्र खरं आहे की ज्या पदाला 10वी वाले विद्यार्थी पास आहेत, जे पद 10वी वर असते ते पद 12वी वाले किंवा ग्रॅज्युएशन वाले विद्यार्थी जर असतील तर ते सुद्धा त्या परीक्षा देऊ शकतात, कारण की या ठिकाणी तशी एक सिस्टीम असते। ठीक आहे, बघा तुमचं काय आहे ते, तुम्हाला सगळ्यांना निर्णय घ्यायचा, पण मी शॉर्टकट मार्ग सांगितला की मॅटमध्ये तुम्ही केस टाकू शकता, मात्र कोर्टात कोणी जाऊ नये असं मला सुद्धा वाटते, कारण की कोर्टात केस जर गेली तर हे प्रकरण वाढत जातं आणि ज्यांचं जॉईनिंग व्हायचं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पेसासारखी केस लांबू शकते। त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी आपापल्या हिशोबानं प्रयत्न करायचे आहेत। मात्र जे या ठिकाणी पुण्यात राहतात किंवा इच्छुक आहेत त्यांनी 28 तारखेला आरोग्य विभाग आयुक्तालय कार्यालय या ठिकाणी आपण निवेदन द्यायचं आहे, तेथे मी जाणार आहे। तुम्हाला जर यायची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता। धन्यवाद।